नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होताच सांगून टाकलं कधी येणार पैसे, बहिणी झाल्या खुश। बघा, लाडक्या बहिणीचे पैसे लगेच मिळणार आणि लाडक्या बहिणींनी सवाल केला की शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच लाडक्या बहिणींचा एकनाथ शिंदेना सवाल आणि याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, सांगून टाकलेलं आहे की कधी येणार बाबा पैसे। मग 7,500 रुपये येणार का? बरं, आता 21 नाही तर सध्या तरी तुम्हाला माहिती आहे की 1,500 रुपये मिळणार आहेत। म्हणजे जानेवारी, डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहेत। 21 रुपये अजून तरी मिळणार नाहीत। कालच देवेंद्र फडणवीस यांनी सभेमध्ये बोलताना सांगितलं की सध्या 21 रुपये अजून नाही। आर्थिक वर्ष म्हणजे मार्च 2024-25 पासून पुढे 21 रुपये मिळतील। 1 एप्रिलचा हप्ता जो आहे तो 21 रुपये येणार आहे। बाकीचे आता तरी तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे काय, आज 4 वाजता पैसे तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला येणार आहेत। आता कोणत्या महिलांना येणार आहेत आणि किती वाजता येणार आहेत हे तुम्हाला सांगतोय। शिंदे यांनी स्वतः बघा काय बोललेलं आहे, आपण तुम्हाला पुरावा दाखवणार आहोत। काय म्हणलेलं आहे शिंदे हे आपण बघणार आहोत। पहिल्या टप्प्यात वाटप कुठं होणार आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे, कोणत्या बँका त्यांच्यामध्ये हे दिलेलं आहे। बँकांना आता तातडीचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत की इथं बघू शकता तुम्ही की लाडक्या बहिणीचे पैसे लगेच मिळणार। लगेच म्हणजे कधी हे आता आपण इथं बघणार आहोत। कारण तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचं जेवढी प्रतीक्षा आहे तेवढी प्रतीक्षा सगळी अखेर संपलेली आहे। अखेर आता लाडक्या बहिणीला तिथं पैसे मिळणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही सुद्धा हप्त्याचे पैसे एकदम मिळणार आहेत। कारण मकर संक्रांती तुम्हाला माहिती आहे आता जवळ आलेले आहे। पुढच्या महिन्यातच मकर संक्रांती आलेले आहे। जसं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले होते तसं डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे सुद्धा तुम्हाला डिसेंबरमध्येच मिळणार आहेत। मग आता ते एक सोबत मिळणार आहेत का हे सुद्धा आपण बघणार आहोत। ही सगळी डिटेल माहिती बघणार आहोत। गॅस संदर्भात सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे बघा। गॅसचे सुद्धा 850 रुपये इथं येणार आहेत। गॅसची जी काही योजना आहे मोफत गॅस सिलेंडर योजना याच्यावरती सुद्धा आता तिथं चर्चा झालेली आहे। तर ही सगळी चर्चा आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर सगळी व्यवस्थित माहिती तिथं कळणार आहे। बघा, लाडक्या बहिणीचे पैसे लगेच मिळणार एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आहे की लाडक्या बहिणीचे लगेच पैसे मिळणार आहेत। आता आपण बघणार आहोत की नेमकं कधी, तर शिंदे दादा या महिन्याचा हप्ता कधी असं त्यांनी विचारलेलं आहे लाडक्या बहिणींनी। काल तिथं लाडक्या बहिणी सुद्धा कार्यक्रमाला तिथं त्यांना निमंत्रण होतं, आग्रहाचं निमंत्रण होतं। कोणाकोणाला तर लाडक्या बहिणींना सुद्धा होतं। तर बघा 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावरती महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी राज्यातील लाखो नागरिकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी सुद्धा तिथे लावली होती। भरपूर तिथं आले होते, सगळे मुख्यमंत्री जवळपास आले होते। भाजपचे मोठे मोठे कार्यकर्ते तिथं आले होते। अमित शहा आले होते, नड्डा साहेब होते तिथं, देवेंद्र फडणवीस तर स्वतःच मुख्यमंत्री असल्यामुळे ते स्वतः तिथंच होते। परत बाकीचे जसं नितीन गडकरी साहेब होते, सगळे आले होते। फिल्म स्टार, क्रिकेटपटू सगळे आले होते। त्या दरम्यान लाडक्या बहिणी सुद्धा तिथं आल्या होत्या। त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला। तर दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या महिलांशी शिंदेंनी संवाद साधला। यावेळी नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरवरून आलेल्या एका महिलेनं एकनाथ शिंदे यांना विचारलं की शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे, 1,500 रुपये येणार आहे की 21 रुपये। यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की सर्व ठरल्याप्रमाणे मिळणार आहे। आता काय ठरलं आहे ही तुम्हाला मी सांगतो। बघा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला माहिती आहे की आता जो 21 रुपयाचा हप्ता आहे तो सध्या तरी 1,500 मिळणार। पण लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळणार आहेत। बघा, आजपासून पैसे तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहेत। कारण त्यांचं ठरलेलं आहे, लिस्ट वगैरे व्यवस्थित ठरलेलं आहे। आता ठरलेलं म्हणजे काय ठरलेलं आहे सांगतो तुम्हाला। काही लाडक्या बहिणींची अर्जाची छाननी होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींची अर्जाची छाननी केल्यानंतरच ती यादी तयार होत आहे। भरपूर ही प्रक्रिया बॅकएंडला चालू आहे। तुम्हाला वाटत असेल ही काहीच नाहीये, नाही, ह्याच्यामध्ये प्रोसेस दररोज आहे। दररोज 1 ते 2 लाख, 3 लाख, 10 लाख असे फॉर्म तिथं पडताळणी होत आहे। कारण 2 कोटी महिला तिथं राज्यामध्ये पात्र आता दुसऱ्या हप्त्यासाठी म्हणजे 6व्या हप्त्यासाठी पात्र होणार आहेत। 2,45,00,000चा आकडा होता। त्याच्यामध्ये जवळपास 2 कोटी जे काही अर्ज होते त्यांची छाननी सुरू आहे। कारण भरपूर जणांचे फॉर्म अजूनही पेंडिंग दिसत आहेत। कारण तुम्ही 15 ऑक्टोबरनंतर फॉर्म भरले होते आणि लागलीच तिथं आचारसंहिता लागली होती आणि आचारसंहिता लागल्यामुळे तिथं कुठलीही प्रक्रिया तिथं चालू नव्हती आणि आता गेल्या 8 दिवसापासून ही प्रक्रिया चालू झालेली आहे। तर सूत्रांकडून माहिती मिळत आहे की तुम्हाला जे आहे ते पैसे आता चालू होणार आहेत। विधानसभा निवडणूक झाली, सगळं डिसेंबरमध्ये नवीन सरकार सुद्धा सत्तेवर बसलेलं आहे। आता सगळ्यांनाच पैसे हे मिळणार आहेत। तुर्तास तरी 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। बघा, तुर्तास तरी 1,500 रुपये मिळावेत
अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा लाभ हा एकदमच दिला जाणार आहे. 2100 नंतर देणार आहेत आणि जे काही डिसेंबर आणि जानेवारी हप्ता आहे तो 3000 रुपये मिळणार. आता कोणाला मिळणार सांगतो. ज्या लाडक्या बहिणींचं बघा, ज्या लाडक्या बहिणींचं तिथं बँक खातं जे आहे, बँक खातं भरपूर जणांचं, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जर बघितली, आपण दररोज अपडेटसाठी लाडकी बहीण योजनेची वेबसाईटची पोर्टल बघत असतो, त्याच्यामध्ये असं दिसत आहे की भरपूर जणांचं जे अकाउंट आहे ते ब्लॉक केलेलं आहे. बघा, भरपूर जणांचं अकाउंट ब्लॉक केलेलं आहे, आधार कार्ड लिंक मॅपिंग नाही आहे आणि भरपूर जणांचं तिथं संजय गांधी निराधारचे पुढे यस आलेलं आहे. ज्यांच्या पुढे यस आलेलं आहे त्यांना तिथं प्रॉब्लेम्स आहेत. तर तुम्हाला एक काम करायचं आहे. पहिलं तर आता मी जे सांगतोय त्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत ते पण सांगतो, पण तुम्हाला काम काय करायचं आहे सर्वप्रथम ते बघू. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की जिल्हे कोणते आणि बँक कोणत्या. आणि पोस्ट संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे, गॅस संदर्भात महत्त्वाची बातमी आहे ती सांगतो. लक्षात घ्या, तुम्हाला आजच बँकेमध्ये जाऊन तुमचं जे पण आधार कार्ड आहे ते आधार कार्ड लिंक आहे का नाही ते चेक करायचं आहे. पहिल्यांदा आधार कार्ड लिंक चेक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काम काय करायचं आहे, आधार कार्ड आपलं बँकेला लिंक करायचं आहे. लक्षात घ्या, तुमचं झालेलं असलं तरी तुम्हाला काम करायचं आहे, तुमचं अकाउंट चालू आहे की नाही हे बघायचं. कारण भरपूर जणांचं अकाउंट ट्रान्झॅक्शन्स बंद असल्यामुळे बंद पडलेलं आहे आणि तुमचं तिथं मग पुढच्या महिन्यात जे पैसे येतील ते पैसे तिथं काटून घेतले जातील आणि तुम्हाला जे पैसे येणार आहेत त्यातनं हप्ता कापून घेतला जाईल. जो 7500 आणि 2100 रुपयांचा हप्ता येणार आहे त्याच्यामध्ये मग तुमचे 2 ते 3000 रुपये तिथं कापून घेतले जातील. तर ते व्यवस्थित ट्रान्झॅक्शन बघायचे आहेत. पोस्टामध्ये जाऊन तिथं आजच्या आज पोस्टचं खातं चालू आहे का हे सुद्धा बघायचं आहे. कुठलेही प्रॉब्लेम तिथं नसायला पाहिजे, नाही तर प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागणार आहेत. आता बघा, गॅस संदर्भात तुम्हाला पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन करून घ्यायचे. आजच्या आज गॅस ची KYC गॅस कनेक्शन जे घेतलेलं आहे पण त्याचं KYC करणं गरजेचं आहे. ज्यांचं गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर आणि KYC असेल त्याच लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. आता तुम्हाला मी सांगतो गॅसची KYC करण्यासाठी काय करायचं आहे. गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला जायचं आहे. जिथून तुम्ही गॅस घेतला आहे त्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला तिथं KYC करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं, रेशन कार्ड, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि अपडेट नाही त्यांनी रेशन कार्डची पहिल्यांदा अपडेट करून घ्या. कारण भरपूर जणांचं रेशन कार्ड तिथं अपडेट नाही, तर रेशन कार्ड ज्याचं अपडेट आहे अशाच लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळणार आहेत. आता बँक कोणती ती लक्षात घ्या. बँकेमध्ये तुम्हाला सांगतो बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, अजून जर बघितलं ॲक्सिस बँक, ICICI बँक आणि प्रामुख्यानं ज्या आपल्या सरकारी बँक आहेत त्या पहिल्यांदा पैसे देतील, नंतर काही प्रायव्हेट बँक आहेत, नंतर असं टप्प्याटप्प्यानं आणि त्यासोबतच पोस्टामध्ये सुद्धा पैसे पडणार आहेत. आता तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं की तुमची बँक कोणती आहे, त्या बँकेमध्ये पैसे पडणार का नाही, आम्ही रिप्लायमध्ये नक्कीच सांगू. पहिलं म्हणजे आता सगळ्यात म्हणजे जिल्हे कोणते, तर जिल्ह्यामध्ये बघा सगळ्यात प्रामुख्याने जर आपण बघितलं मुंबई उपनगरासह पुणे, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुढं जर बीड, जालना, तिकडे जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं अहमदनगर आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, धुळे आहे, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप येणार आहे. हा टप्पा आणि हा टप्पा सुद्धा आज प्रामुख्याने घेतला जाणार आहे. बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, हा टप्पा आणि हा टप्पा आज प्रामुख्याने घेतला जाणार आहे. कारण काही जिल्ह्यांची निवड तिथं होत आहे. टप्प्याटप्प्यानं पैसे येणार आहेत, सगळ्याला पैसे येणार आहे टप्प्याटप्प्यानं. फक्त तुमचं यादीत नाव आहे की नाही हे बघायचं. यादी कुठं बघायची आहे, काय बघायचे आहे, त्यासाठी व्हिडिओ मी टाकलेले आहेत, त्या याच्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.